नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरू झाले अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। भुजबळांना विरोध होत असल्याने दुसऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे। भाजपा आणि संघाकडून राहुल ढिकलेंचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत, तर दिनकर पाटील भाजपचे त्यांनी सुद्धा आग्रह धरलेला आहे की ही जागा जी ती भाजपला सोडली जावी। या दोघांची नावं चर्चेत असताना वाद असतानाच छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुद्धा सुरू झालेली होती आणि छगन भुजबळांची प्रतिक्रिया सुद्धा अत्यंत सूचक होती। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आदेश मिळाल्यास कामाला लागू। मात्र आता असं होत असताना आता भाजपा आणि संघाकडून राहुल ढिकलेंचं नाव जे आहे ते आघाडीवर आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, नाशिकच्या बाबतीत कुठल्याच नावावर शिक्कामोर्तब अजून तरी होताना दिसत नाहीये। निश्चितपणे नाशिकच्या बाबतचा गोंधळ जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे छगन भुजबळ यांचं नाव अचानकपणे 2 आठवड्यांपुढे समोर आलं आणि छगन भुजबळ यांचं नाव जसं समोर आलं तसं शिंदे गट असेल, भाजप असेल, त्यासोबतच इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडून विरोध व्हायला सुरुवात झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाचा एक मोठा आक्रोश जो आहे, मराठा समाजाचा एक मोठा आक्रोश जो आहे तो या सगळ्या प्रकरणानंतर बघायला मिळाला। गावांमध्ये या ठिकाणी फलक लावण्यात आले। छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संघ परिवाराच्या माध्यमातून देखील शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षणाला सुरुवात झाली आणि नगरसेवक असतील, वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी असतील यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की जर छगन भुजबळ नसतील तर मग महायुतीचा दुसरा उमेदवार कोण असू शकतो। आणि या सगळ्या सर्वेमध्ये 2 नावं प्रकर्षानं समोर आलेले आहेत। अजय बोरस्ते जे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि राहुल ढिकले जे नाशिक पूर्वचे आमदार आहेत भाजपचे। त्याच्यामुळे या 2 नावांच्या बाबत आता एकमत जरी झालं असलं तरी भुजबळांना बाहेर काढून, भुजबळांना बाजूला सारून या 2 नावांपैकी एका नावाची अधिकृत घोषणा महायुतीकडनं केली जाते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत तरुण आणि तडफदार असं नेतृत्व राहुल ढिकले आहेत आणि अत्यंत चांगला असा त्यांचा सर्वे संघ परिवाराकडनं देखील त्यांच्या नावाबाबत सकारात्मक एक जो फीडबॅक आहे तो गेलेला आहे। अजय बोरस्तेंच्या बाबतीत देखील तसाच फीडबॅक जो आहे तो सगळ्या पक्षांच्या वतीनं आणि संघ परिवाराकडनं गेलेला आहे। त्याच्यामुळे या 2 नावांच्या बाबतीत आता अधिकृत घोषणा होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। एक गोष्ट निश्चित आहे ऋषाली की भुजबळ यांच्या नावाला विरोध असल्याचं आता नक्कीच। धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।